नमस्कार मित्रांनो, टेक्निकल गुरु चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आज आपण आपल्यासाठी पिंपरी चिंचवड या एरियातील ज्या टॉप 5 लोकेशन्स आहेत त्याचा व्हिडिओ आपल्यासाठी बनवलेला आहे। यामध्ये आपण प्रामुख्याने लोकेशन, प्राइस, बाल्कनी, फ्लोर प्लॅन या सर्व गोष्टींचा विचार करून या टॉप 5 आपण निवडलेले आहेत। तर व्हिडिओला एंड पर्यंत जरूर पहा। त्याआधी एक दुसरी पण माहिती देऊ इच्छितो की ज्यांना म्हाडासाठी फॉर्म भरायचा आहे त्यांना जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती मी डिस्प्लेवर दाखवत आहे। ही आवश्यक कागदपत्रे आहेत, माझा मोबाईल नंबर सुद्धा देण्यात दिलेला आहे। तर तुम्ही हे डॉक्युमेंट गोळा केल्यानंतर मला नक्की कॉल करू शकता, मी तुम्हाला फॉर्म भरून देईल किंवा फॉर्म भरण्यासाठी मदत सुद्धा करेन। तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया। यामध्ये 5 नंबरची जी साईट निवडलेली आहे आपण ती आहे ऑस्टिन अरेना, जी की ताठवडीमध्ये आहे। इथे 1 BHK फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत की ज्याला 3 बाल्कनी सुद्धा देण्यात आलेले आहेत। त्याचा स्कीम कोड सुद्धा आहे 829A आणि B। याची आपण ऍक्च्युअल साइट व्ह्यू सुद्धा केलेली आहे आणि ही बिल्डिंग जी आहे अशा पद्धतीने दिसते। समोरची सर्वात फ्रंट बिल्डिंग आहे ती म्हाडा बिल्डिंग आहे, प्लस कमर्शियल पण आहे आणि कॉमन पण आहे। ऑस्टिन अरेना आहे, बिल्डिंग आहे। आता ही याची बेसिक माहिती आहे ती आपण मध्ये सांगतो की बेसिक माहिती बिल्डिंग मध्ये पाहू शकता, स्क्रीनशॉट म्हाडा बिल्डिंगच्या आणि हे आपण आता बिल्डिंगच्या जवळ आलेलो आहोत। आता आपण थोडासा बिल्डिंगचा व्हिजिट करायला मिळते का ते पाहूया। तर ही बिल्डिंगच्या समोर आपण हा व्हिडिओ शूट केलेला आहे। ऑस्टिन अरेना ही बिल्डिंग आहे। समोर पहिले 3-4 फ्लोर जे आहेत ते कमर्शियल स्पेस आहे पूर्ण। हा त्याचा एंट्री गेट आहे, हा समोरचा रोड आहे। बघू शकता की संपूर्ण कन्स्ट्रक्शन वगैरे चालू आहे। गेट सुद्धा बंद झालेला आहे किंवा पुन्हा आपल्याला इथं थोडंसं पोहोचायला वेळ झालेला आहे। 6च्या आसपास मी इथं पोहोचलो होतो बाकीच्या साईट व्हिजिट केल्यानंतर, त्यामुळे गेट तरी बंद आहे। तिथं आपण चौकशी सुद्धा केली पण त्यांनी काही आपल्याला अलाउ केलेलं नाही आत जाण्यासाठी, कारण पूर्ण गेट बंद झालेलं होतं। आणि तुम्ही पाहू शकता अंधार सुद्धा झालेला आहे। थोडंसं आपण इथं लेट पोहोचलो, नाहीतर ही सुद्धा आपल्याला साईट पाहायला मिळाली असती, पण अंडर कन्स्ट्रक्शनच आहे त्यामुळे फार काही आपल्याला माहिती मिळाली नसती इथे। पण तरी पण साईट तरी आपण कमीत कमी दाखवलेली की कन्स्ट्रक्शन लेवल कोणत्या स्टेटला आलेला आहे। सर्व फ्लोर अजून कंप्लीट झालेले नाही आहेत, अजून भरपूर फ्लोर बनायचे राहिलेले आहेत। तर आपण एकंदरीत ही साईट व्हिजिट केलेली आहे, पण आपल्याला यातून काही फारसा असा फक्त आपल्याला कन्स्ट्रक्शनची काय नेमकं चालू आहे ते आपल्याला तेवढंच आपल्याला कळालेलं आहे। बाकी फ्लोर प्लॅन आपण पाहूया। हा फ्लॅट आपण घेऊया की हा जो आहे इथून एंट्री आहे, जी लिफ्टच्या समोर जो एंट्री आहे इथून एंट्री केलं तर हा जो आहे लिव्हिंग रूम आहे। लिव्हिंग रूमचं मग जवळजवळ 14.5x12 एवढा मोठा लिव्हिंग रूम देण्यात आलेला आहे। आणि याला सुद्धा तोच मला प्रॉब्लेम वाटतो की ह्याला सुद्धा विंडो कुठं दिसत नाहीये। या ठिकाणी काय तर आहे की विंडो आहे किंवा काय हे अजून स्पष्ट दिसत नाही, यामध्ये उल्लेख पण तसा नाहीये। या इकडे एक किचन आहे, किचन माप जे आहे ते आहे 7x8 मापाचं किचन आहे। आणि ही हॉलला बाल्कनी आहे। या बाल्कनी माप जवळ 4x6.5 या मापाची बाल्कनी आहे। इकडून व्हेंटिलेशन याला आहे हॉलला बाल्कनीकडून, आणि किचनला सुद्धा बाल्कनी आहे जी की मोठी बाल्कनी किचनला देण्यात आलेली आहे। त्याला आपण ड्राय बाल्कनी म्हणू शकत नाही, कारण ही इकडे विंडो सुद्धा आहेत दोन्ही साईडला आणि मध्ये डोर आहे। आणि ही बाल्कनी आहे, म्हणजे हा तुमचा सिटआउट स्पेसच आहे, जो की याचं माप आहे 7.5 पावणे 8x5, म्हणजे एवढी मोठी बाल्कनी आहे। ही बाल्कनी म्हणून तुमचा यूज होऊ शकतो। याला आपण ड्राय बाल्कनी तर नक्कीच नाही आहे ही। आणि तुम्हाला या साइड मध्ये हॉल मधून तुम्ही एंट्री केल्यानंतर इकडे हा स्पेस थोडासा मोकळा आहे आणि इकडे टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे। आणि तुम्हाला नंतर इकडून बेडरूमला एंट्री आहे या ठिकाणी, जसं की आपण दाखवत आहे मॅप फ्लोर प्लॅनवर। तर यामध्ये बेडरूमचं जे माप आहे ते आहे जवळ 10x12। बेडरूमचं माप सुद्धा खूप मोठं आहे, जास्त आहे बेडरूमचं सुद्धा माप। आणि बेडरूम सुद्धा बाल्कनी देण्यात आलेली आहे जी की इथं आहे, जिचं माप आहे 5x3.5। म्हणजे तुम्ही बघा 1 BHK ला 3 बाल्कनी देण्यात आलेल्या आहेत, 1, 2 आणि 3। म्हणजे हॉलला पण बाल्कनी आहे, किचनला पण आहे आणि बेडरूमला सुद्धा आहे। फक्त हॉलला मला एक प्रॉब्लेम वाटतोय की याला विंडो हॉलला कुठे दिसत नाहीये, बेडरूमला सुद्धा विंडो कुठं दिसत नाहीये, फक्त बाल्कनी डायरेक्ट अटॅच आहे। हे डोर मोठा आहे, याचा होऊन जाईल, बेडरूमला प्रॉब्लेम नाही, कारण इथे मोठी विंडो टाईप मध्येच बाल्कनी आहे, म्हणजे इकडून चांगलं व्हेंटिलेशन मिळेल तुम्हाला बेडरूमला। किचनला सुद्धा प्रॉब्लेम नाही, फक्त प्रॉब्लेम वाटतोय हॉलचा की हॉलला बाल्कनी जर छोटी आहे त्यामुळे व्हेंटिलेशन कसं राहील पाहावं लागेल हॉलमध्ये। प्रत्यक्षात फ्लॅट पाहिल्यानंतर कळेल।
तर ह्या फ्लोअरला तुम्ही पाहिले की आपण 4 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. असा मधला पॅसेज इथं मोकळा आहे. हा फ्लॅट जरा फक्त असा का की करण्यात आला एक बघावं लागेल की इकडे डोर देण्यात आलेला आहे याला, आणि हा थोडासा एरियाचा मग कमी झालेला आहे. बाकी हा फ्लॅट सुद्धा साईज मध्ये चांगला आहे. सर्व टॉयलेट बाथरूम सगळे वेगळे देण्यात आलेले आहेत. हॉल बाथरूम किचन तिघांना पण बाल्कनी देण्यात आलेली आहे. तर अशा पद्धतीने हा प्लॅन जो आहे 8, 9, 10, 12 या फ्लोअरचा आहे. त्यानंतर 4 नंबरला जी आपण साईट निवडलेली आहे ती आहे प्लॅटिनम सिटी लाईट, जी की मोशीमध्ये आहे. कॉमन बिल्डिंग मध्ये याचे सर्व फ्लॅट देण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला येथील सर्व ॲम्युनिटीज ह्या वापरता येणार आहेत. इथे 1 BHK देण्यात आलेले आहे, ज्याला बाल्कनी सुद्धा आहे. तर भरपूर चांगल्या ॲम्युनिटीज इथे आहेत. 27 ही या साईटची बेसिक माहिती आहे. तुम्ही पाहू शकता. याला लिटिगेशन बेसिक माहिती मी यामध्ये शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. लिफ्ट आणि 2 स्टेअरकेसेस आहेत. टोटल तुम्ही बघा की ह्या पूर्ण फ्लोअरला म्हणजे एका फ्लोअरला जवळजवळ 7 फ्लॅट देण्यात आलेले आहेत. हे 3 फ्लॅट म्हाडासाठी आहेत, 2 स्टेअरकेसेस आहेत आणि 2 लिफ्ट देण्यात आलेले आहेत. आणि इकडे जवळजवळ 2 BHK इथे बाकीचे बिल्डर फ्लॅट आहेत ते 2 BHK वगैरे आहेत. तर ते 4 फ्लॅट्स आहेत टोटल. असे टोटल 7 फ्लॅट एका फ्लोअरला देण्यात आलेले आहेत. मधला पॅसेज आहे 1.5 मीटर देण्यात आलेला आहे. पाहू शकता की एकाच फ्लोअरला सर्व म्हाडाचे आणि बिल्डरचे फ्लॅट एकाच फ्लोअरला देण्यात आलेले आहेत. तर आपण कोणत्याही एखादा फ्लॅटचा माप पाहूया. सर्व फ्लॅट जवळपास सारखे आहेत, थोडका फरक आहे, एकदम खूप कमी फरक आहे. मग आपण पाहूया की हा फ्लॅट हे जो 2 फ्लॅट हे सारखे आहेत याचा पण एक माप पाहूया सुरुवातीला. तुम्ही इथे लॉबी मधून आले की इकडे तुम्हाला एंट्री आहे इथून लिव्हिंग रूम साठी. लिव्हिंग रूमचं माप आहे तुमचं. तर याचं हॉलचं जे माप आहे तुम्ही पाहू शकता की जवळजवळ 11x15चा एवढा मोठा इथं हॉल देण्यात आलेला आहे. सेम हा पण हॉल त्याच मापाचा आहे, 11x15. यानंतर बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे, जी खूप चांगली गोष्ट आहे की म्हाडाच्या फ्लॅटला सुद्धा बिल्डर फ्लॅट प्रमाणेच बाल्कनी सोडण्यात आलेली आहे. आणि तिचं माप आहे 11x4.25 फूट अशी बाल्कनी प्रशस्त बाल्कनी सोडण्यात आलेली आहे. त्यानंतर आपण किचन मध्ये एंट्री केली की इथं तुम्हाला वॉश बेसिनसाठी वर एरिया आहे. आणि इकडे तुम्हाला एक सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आलेला आहे, कॉमन टॉयलेट बाथरूम जे आहे. आणि इथे किचन आहे, किचनला सुद्धा विंडो आहे. आणि किचनचे जे माप आहे ते 9x12 असं किचनचं माप देण्यात आलेलं आहे. आणि जे बेडरूम आहे ते आहे 11x10 या मापाचे बेडरूम आहे. आणि बेडरूम मध्ये कॉमन सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. आणि बेडरूम सुद्धा इथे विंडो वगैरे चांगली व्हेंटिलेटेड ठेवण्यात आलेली आहे. तर हा जो फ्लॅट आहे तो 500 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया या मापाचा आहे. आणि जो कमी कार्पेट एरिया आहे जो की 436 आहे तो हा आहे. तर तुम्ही तो हॉलमध्ये एंट्री केली की हॉलचं माप आहे 11x14. आणि याला सुद्धा बाल्कनी सुद्धा सोडण्यात आलेली आहे 11x4.25 ची. त्यानंतर किचनचं माप जे आहे ते 12x8 आहे. 12x8 म्हणजे 12x8 याचं किचनचं माप देण्यात आलेलं आहे. इकडे विंडो असं माप आहे 12x8. आणि जे बेडरूम आहे ते बेडरूम इथे 9x10 देण्यात आलेली आहे. आणि याला बेडरूमला फक्त कॉमन टॉयलेट बाथरूमच फक्त आहे, सेपरेट टॉयलेट बाथरूम इथे बेडरूमला देण्यात आलेलं नाही. आणि त्याऐवजी इथं बाहेर मध्ये तुम्हाला टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही सेपरेट देण्यात आलेलं आहे. म्हणजे इथं तुम्हाला कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आणि सेपरेट पण आहे बेडरूमला, आणि इथं फक्त तुम्हाला कॉमनच आहे. तर हा यातला फरक आहे. हा कमी साईजचा 1 BHK आहे, जो की ज्याची किंमत ठेवलेली आहे 20,18,000. आणि याची जी आहे ती 22,76,000 ठेवण्यात आलेली आहे. त्यामध्ये ऍडिशनल चार्जेस असतील. तर अशाच पद्धतीने सर्व फ्लॅट आहेत म्हाडाचे. आपण पूर्ण याचे डायमेन्शन्स पाहिलेले आहेत. हा फ्लॅट सुद्धा चांगला आहे घेण्यासाठी. तुम्हाला इथे अमेनिटीज सुद्धा सर्व वापरायला भेटणार आहेत. ते आहे जवळजवळ 50,89,000 रुपये, म्हणजे जवळपास 51 लाख रुपयाची किंमत ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर 3 नंबरला जी आपण साईट निवडलेली आहे ती आहे कासा इम्पिरिया, जे की वाकड हिंजवडी या एरियामध्ये आहे. यामध्ये मार्केट रेटपेक्षा जो आहे ही फ्लॅटची किंमत खूप कमी लावलेली आहे. त्याचा स्कीम कोड सुद्धा आहे 820. आणि ही साईट ऍक्च्युअल मध्ये रेडी पोझिशन आहे आणि चांगली सुद्धा आहे. त्यासाठी आपण ही साईट निवडलेली आहे. सर्वप्रथम आपण या साईटची बेसिक माहिती आहे ती आपण दाखवत आहोत आलेली आहे. तर ती सुद्धा तुम्ही ही जी बिल्डिंग आहे म्हाडाची ती आता हा याचा पूर्ण फ्लोअर प्लॅन आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता की एका फ्लोअरला 1, 2, 3 आणि 4 फ्लॅट्स देण्यात आलेले आहेत. एका फ्लोअरला 4 फ्लॅट्स आहेत. हा मध्ये 1.5 मीटरचा असा सियाकाराचा पॅसेज आहे. समोरासमोर फ्लॅटचे डोर्स आहेत, इकडे समोर आहेत. आणि तुम्ही एक वेगळी गोष्ट यामध्ये पाहू शकता की प्रत्येक फ्लॅट हा वेगळा आहे.
म्हणजे दोन फ्लॅटमध्ये मध्ये स्पेस सोडण्यात आलेला आहे. म्हणजे प्रत्येक फ्लॅटची भिंत कोणतीही कॉमन नाही, सर्वांना पूर्णपणे वेगळी देण्यात आलेली आहे. असं का आता केले याचं आपल्याला सांगता येणार नाही, पण प्रत्येक फ्लॅट हा पूर्णपणे वेगळा आहे. अशा तुम्ही पाहू शकता 2 लिफ्ट आहेत या आणि 2 स्टेअरकेस देण्यात आलेले इथं आहेत. आणि आता आपण येतो कोणत्याही एका फ्लॅटचा आता डायमेन्शन्स कसे आहेत. आपण हा सेंटरचा फ्लॅट पाहूया. हा तुम्ही पहा की इथं पॅसेज मधून आल्यानंतर इकडून 2 समोर फ्लॅट्स आहेत, त्यामध्ये इथून हॉलला एंट्री आहे लिव्हिंग रूमला. आणि लिव्हिंग रूम मध्ये एंट्री नंतर हा प्रशस्त हॉल आहे. हॉलचं माप जे आहे 10.5 बाय 14.25 असं हॉलचं माप आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तर हॉललाच बाल्कनी देण्यात आलेली आहे. आणि बाल्कनी सुद्धा जी चांगली आहे, ही रोड साईडला आहे बाल्कनी सर्व फ्लॅटची. तर या साईडला रोड आहे, रोड साईडला बाल्कनी आहे. तर बाल्कनी माप जे आहे ते 10.5 बाय 4.5 असं माप आहे बाल्कनीचं. चांगली बाल्कनी सुद्धा चांगली मोठी देण्यात आलेली आहे. आणि इथंच आतमध्ये किचन आहे. याला किचनचं माप जे आहे 7 बाय 7.5 आहे. आणि हे 1 मीटर वाढवून म्हणजे 10 बाय 7.5 असं किचन, असा मापाचं किचन इथं देण्यात आलेलं आहे. ही ड्राय बाल्कनी म्हणून इथं मेन्शन आहे, पण ही ड्राय बाल्कनी नाही, ऍक्च्युअली पूर्ण ही एनक्लोज बाल्कनी आहे. हे पूर्ण किचनच आहे आणि इथं विंडो त्याला देण्यात आलेली आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता इकडं या साईडला सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आले. हे टॉयलेट सेपरेट आहे आणि बाथरूम सेपरेट आहे. दोन्ही पण सफिशियंट एकदम मापाचे आहेत. आणि इकडे या साईडला बेडरूम आहे, जे की बेडरूमचं माप आहे 10 बाय 11 मापाची बेडरूम आहे. बेडरूम सुद्धा चांगली ओके आहे, साईज मध्ये एकदम छोटी नाही आहे. इकडे बेडरूमला विंडो आहे सर्व बेडरूम्सला. आणि इथं एक वॉर्डरोब स्पेस देण्यात आलेला आहे. तुम्ही तुमचे कपाट फर्निचर बनवून घेऊ शकता किंवा तयार सुद्धा इथं कपाट ठेवू शकता. तर अशा पद्धतीने हा पूर्ण 1 BHK चा प्लॅन आहे. डायमेन्शन्स अशा पद्धतीने तुम्हाला पूर्णपणे आपण सांगितलेले आहेत. तर सर्व फ्लॅट जे आहेत ते सारख्याच मापाचे आहेत, काहीच फरक नाही. रेसिडेन्शियल सुद्धा त्याच मापाचा आहे आणि महालात सुद्धा त्याच मापाचा आहे. समोर जी राईट साईडला बिल्डिंग दिसते ती कासा इम्पेरिया ही बिल्डिंग आहे. आता आपण इथं साईटवर आलेलो आहोत. तर ही जी समोरची बिल्डिंग आहे आणि हे जे मेन गेट दिसतंय हे कासा इम्पेरिया यांचं गेट आहे, मेन गेट. आणि ही जी बिल्डिंग आहे ही कासा इम्पेरियाची वाकडवाली म्हाडाची बिल्डिंग आहे. तर तुम्ही पाहू शकता की बिल्डिंगचं पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे जवळपास. सर्व कलर वगैरे सर्व आतून सुद्धा आपण तुम्हाला हे पूर्ण फ्लॅट वगैरे दाखवणार आहोत. हा समोरचा त्याचा रस्ता आहे. तर चला आता आपण थोडंसं आत जाऊन पाहूया की कशा पद्धतीने आहे. तर आता आपण गेटमधून आत आलेलो आहोत, त्यांनी आपल्याला अलाव केलेलं आहे आत जाण्यासाठी. तर ही बिल्डिंग आहे, तुम्ही पाहिलं की राईट साईडला म्हाडा बिल्डिंग आहे. ही भव्य अशी उंच एकदम आहे. हे त्यांचं मेन गेट आहे. आणि या साईड डाव्या साईडला जी आहे ती आता आपण हे पाहू शकता की इथे झाडांचं वॉल कंपाऊंड असल्यासारखं आहे. म्हणजे म्हाडा बिल्डिंग ही थोडीशी वेगळी करण्यात आलेली आहे सोसायटी पासून. याचा अर्थ की तुम्हाला इथे अमेनिटीज वगैरे आपल्याला भेटणार नाहीत. आता आपण त्या झाडांमधून आत आलेलो आहोत. बिल्डिंग पहा की असं एवढं, या बिल्डिंगसाठी एवढाच मागचा जो ओपन एरिया आहे हा आहे. आणि या साईडला जे आहे समोर पत्रे दिसत आहेत ते या बिल्डिंगसाठीचं वेगळं गेट देण्यात आलेलं आहे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा की ह्या बिल्डिंगला पूर्णपणे वेगळं गेट आहे. वॉचमननं आपल्याला ही गोष्ट सांगितलेली आहे की ह्या बिल्डिंगला इकडून गेट आहे आणि त्या साईडने याला ऍक्सेस नाही. तर आता आपण बिल्डिंगच्या आतमध्ये जाऊन पाहूया की 1 BHK कसा आहे. हा जिना बघा तुम्ही, एकदम जिना सफिशियंट मापाचा आहे. हा मधला पॅसेज आहे जो की 1.5 मीटर आहे. आता इकडे या साईडला 2 फ्लॅट्स आहेत समोरासमोर, जसं की मी तुम्हाला फ्लोर प्लॅन मध्ये पण सांगितलेलं आहे. आणि हा जो आहे मधला गॅप, जसं मी तुम्हाला सांगितले फ्लोर प्लॅन मध्ये सुद्धा की प्रत्येक फ्लॅटची भिंत वेगळी आहे. म्हणजे कॉमन भिंत नाही आहे कुठल्याही फ्लॅटला, सर्व फ्लॅटच्या भिंती वेगवेगळ्या आहेत. आता हा प्लॅन असा का केला याची आपल्याला आयडिया नाहीये. ह्या लिफ्ट्स वगैरे आहेत, थोडा अंधार इथं आहे. इकडे एक स्टेअरकेस आहे.
आणि या साईडला 2 फ्लॅट्स आहेत. समोरासमोर यांचं डोर आहे आणि इकडे पण तुम्ही पाहू शकता की मध्ये गॅप आहे असा दोन्ही भिंतींच्या मध्ये. तर आता आपण कोणता पण एक फ्लॅट पाहूया. आता या फ्लॅटमध्ये आपण जाऊन पाहूया कसा आहे. तर या फ्लॅटमध्ये तुम्ही एंट्री करताच बघा इकडं हॉलमध्ये एंट्री होती आपली. हा हॉल आहे इथला आणि हॉलला लागूनच किचन आहे आणि किचनला तुम्ही पाहू शकता की इकडे समोर विंडो देण्यात आलेली आहे आणि किचनला कुठेही ड्राय बाल्कनी नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं की ड्राय बाल्कनीचा समावेश ते किचन एरियामध्ये म्हणजे एनक्लोज टाईप बाल्कनी ती आहे. आणि हॉलला जे बघा तुम्ही की सर्व 1 BHK ला हॉलला गॅलरी देण्यात आलेली आहे. बाल्कनी आहे आणि बाल्कनी सुद्धा एकदम चांगल्या व्यवस्थित मापाची आहे, सुसज्ज अशी आहे. समोर तुम्हाला ग्लास वगैरे लावलेले पण दिसेल. काम पण एकदम स्टँडर्ड दिसते सर्व. आणि हे समोर रस्त्याकडेला आहे, रस्त्याच्या साईडला बाल्कनी आहे सर्व फ्लॅटची. एकदम व्यवस्थित मापात आहे बाल्कनी सुद्धा. आणि या साईडला तुमचे टॉयलेट आणि बाथरूम आहे, जे की दोन्ही सेपरेट आहे. थोडासा इथं अंधार आहे त्यामुळे तुम्हाला दिसत नाहीये. आपण फ्लॅश लाईट ऑन करून दाखवतो. हे टॉयलेट आणि बाथरूम दोन्ही सेपरेट देण्यात आलेलं आहे. कामाचा दर्जा पहा की एकदम, मला तर मटेरियल तर सगळं याचं स्टँडर्ड एकदम वाटत आहे सर्व. आणि इकडे आपली फर्स्ट फ्लोअरची जी बेडरूम आहे त्या साईडला इकडे थोडासा नाही का बाल्कनी टाईप मध्ये आहे, पण इथून खिडकीतून बघा माझा मित्र तिथे उतरला पण आहे खाली खिडकीतून जाऊन. मी तुम्ही ते ऍक्सेस करू शकता. एकदम हवेशीर आहे सर्व. आता हे आपण बॅक साईडला आलो म्हणजे याच्या पॅसेजमध्ये आपण पाहिलं तर या साईडला असं दृश्य आहे. या साईडला बिल्डिंग्स वगैरे आहेत बॅक साईडला. आणि हा जो पॅसेजचा एरिया आहे हा सुद्धा तुम्हाला बाल्कनी म्हणून यूज होऊ शकतो, कारण या साईडला तुम्ही पाहिले की 2च फ्लॅट्स आहेत आणि हा पूर्ण एरिया 2 फ्लॅटनीच वापरायचा आहे. तर तिसरं कोणी इथे येणार नाही तिथे. त्यामुळे हा सुद्धा पॅसेज प्रत्येक फ्लोअरला त्या फ्लॅटनी वापरू शकतात. स्टेअर केसेस आणि ह्या इथे लिफ्ट्स आहेत 2. एकदम कामकाज एकदम ओके दिसत आहेत. बघा तुम्ही लिफ्ट सुद्धा काम वगैरे नाही का, एकदम स्टँडर्ड एकदम वाटत आहे असं. ते आपण तुम्हाला बिल्डर फ्लॅटची काय किंमत तिथं आहे सध्या त्याच बिल्डिंगमध्ये त्याच लोकेशनला ती दाखवलेली आहे आणि म्हाडाची किंमत सुद्धा दाखवलेली आहे कम्पॅरिझनसाठी. तर तीही तुम्ही यासाठी रेफर करू शकता. त्यानंतर आपण 2 नंबरची साईट निवडलेली आहे ती आहे रॉयल एस, जी की आहे हिंजवडीमध्ये ही साईट आहे. एकदम प्राईम लोकेशनला ही साईट आहे आणि 2 BHK देण्यात आलेले आहेत, ज्याला बाल्कनी सुद्धा आहे. एकदम चांगली ही साईट मला वाटते एकदम अप्लाय करण्यासाठी. तर तुम्ही रेफर चांगली करू शकता. सर्वप्रथम याची बेसिक माहिती सुद्धा आपण थोडीफार शेअर केलेली आहे, ते तुम्ही रेफर करा किंवा तुम्ही याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनल पेजवर आहे, तोही तुम्ही रेफर करू शकता. जसं मी तुम्हाला लेआउट मध्ये पण सांगितलं होतं त्याच पद्धतीने हे आहे. एका विंग मध्ये म्हणजे विंग नाही ऍक्च्युली, पण एका विंग मध्ये 2 फ्लॅट देण्यात आले आहेत. इकडे 2, बी मध्ये 2, सी मध्ये 2 आणि इकडे डी मध्ये 1. आता आपण सर्व फ्लॅटचं माप जवळ सारखंच आहे. आपण कुठल्याही एका फ्लॅटचं माप पाहूया कसं आहे. थोडं झूम करून घेऊ. आता आपण हा जो फ्लॅट आहे याचं माप पाहूया. B202 या साईजचा हा जो फ्लॅट आहे याचा पण माप पाहूया सर्वप्रथम. आता तुम्ही पाहिलं की एक जिना आहे, समोरासमोर 2 डोर आहेत. एका फ्लोअरला 2 फ्लॅट देण्यात आले आहेत आणि ही लिफ्ट सुद्धा आहे. तर हॉलमध्ये एंट्री करताच हॉलचं जे माप आहे तुम्ही पाहू शकता की 10 बाय 11.25 हॉल आहे. एकदम कंजेस्टेड सफिशियंट साईजचा आहे, 10 बाय 11.25. आणि हॉलला बाल्कनी देण्यात आली आहे, जी की आपण पाहिली होती की जी बाहेर एक्सटेंड केलेली बाल्कनी आहे. बाहेर ती बाल्कनी आहे 10 बाय 5.5 एवढ्या मापाची बाल्कनी देण्यात आली आहे. 5.5 फूट अशी आहे आणि 10 फूट अशा पद्धतीची ही बाल्कनी आहे. त्या तिकडे किचन आहे. किचनचं माप जे आहे ते 10 बाय 7.25 या मापाचं किचन आहे आणि किचनला सुद्धा ड्राय बाल्कनी आहे. तर ड्राय बाल्कनीचं माप आहे 10 बाय 3.5. 10 बाय 3.5 या मापाची इथं ड्राय बाल्कनी देण्यात आलेली आहे. आणि इथं टॉयलेट बाथरूम वगैरे इथं आहे. हे जे आहे हे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. आणि या साईडला एक बेडरूम आहे, जे की मास्टर बेडरूम आपण म्हणू याला. तर मास्टर बेडरूम माप आहे 10 बाय 11. 10 बाय 11चं हे मास्टर बेडरूम आहे.
यामध्ये एनक्लोज बाल्कनी आहे, म्हणजे हा एक बाल्कनी हा बेडरूमचा भाग असणार आहे. आणि हे मी टोटल कॅल्क्युलेट तुम्हाला करून सांगितलेलं आहे की हा 10 बाय 11चा बेडरूम आहे आणि याला अटॅच टॉयलेट बाथरूम देण्यात आलेलं आहे. म्हणजे मास्टर बेडरूमला एक अटॅच टॉयलेट बाथरूम सुद्धा वेगळं देण्यात आलेलं आहे. आणि या साईडला जे आहे चिल्ड्रन्स बेडरूम आहे. आता हे चिल्ड्रन्स बेडरूम म्हणता येणार कारण याचं माप सुद्धा खूप जास्त आहे. याच ही जी बेडरूम आहे 10 बाय 13 एवढ्या मापाची आहे. म्हणजे ही बेडरूम सर्वात मोठी आहे, पण याला अटॅच टॉयलेट बाथरूम फक्त नाहीये, त्यामुळे आपण याला मास्टर बेडरूम म्हणू आणि ही चिल्ड्रन्स बेडरूम म्हणूया. तर अशा पद्धतीने याचे सर्व माप आहेत. दोन टॉयलेट बाथरूम आहेत, लिव्हिंग रूम, बाल्कनी आहे, परत किचनला ड्राय बाल्कनी आहे. अशा पद्धतीने एकदम सफिशियंट मापाचा हा 1.5 BHK किंवा 2 BHK याला आपण म्हणू शकतो. 2 BHK आहे हा, 1.5 नाही, सॉरी 2 BHK आहेत. आणि असे 40 फ्लॅट इथे देण्यात आलेले आहेत आणि सर्व फ्लॅट जवळजवळ सारखेच आहेत. पाहू शकता ही जी विंग आहे ही विंग आहे. डी विंग मध्ये तुम्ही पाहू शकता की एक लिफ्ट आणि एक जिना आहे आणि एकच फ्लॅट आहे. म्हणजे हा किती एकदम सुटसुटीचा असा आहे की एकच लिफ्ट, म्हणजे याच्यावर 6 फ्लॅट असणार, एकावर एक 6 फ्लोअरवर आणि एकच फ्लॅट इथं आहे. म्हणजे एकदम तुम्हाला इथं डिस्टर्बन्स कोणाचाही नसणार आहे. हा सुद्धा एरिया तुम्हाला वापरता येणार आहे अशा पद्धतीचा. तर एकंदरीत आपण पाहिले की ही साईट मला तर खूप आवडलेली आहे. यामध्ये काहीही बिल्डरची कोणती दुसरी बिल्डिंग नाहीये, फक्त महाराज बिल्डिंग आहे आणि याला थोडेफार अमेनिटी सुद्धा देण्यात आलेले आहेत. आता या एरियामध्ये जो मार्केट रेट चालू आहे तुम्हाला माहित आहे की हिंजवडी वाकड या एरियामध्ये 10,000 ते 12,000 पर स्क्वेअर फूट असा 100% रेट चालू आहे. याच्या खाली तुम्हाला बिल्डरचे कोणतेही फ्लॅट इथे मिळत नाहीत. आता म्हाडा फ्लॅट तुम्ही इथं बघितले तर 473 कार्पेट एरिया आहे. 25 लाख रुपयाची किंमत ठेवण्यात आलेली आहे. जी ॲडिशनल चार्जेस समजा आपण 5 लाख जरी पकडले तर 30 लाख रुपये किंमत होती याची फ्लॅटची. त्यानुसार तुम्हाला 6,000 ते 6,500 रुपये पर स्क्वेअर फूट असा इथं रेट पडतो. आता एक नंबरला जी आपण साईट निवडली आहे ती आहे कमलराज एथेन्स, जी की वाकडमध्ये आहे. याचे कॉमन बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट देण्यात आलेले आहेत. याचा अर्थ की तुम्हाला सर्व एमडी स्वतः वापरायला भेटणार आहेत. आणि ही मोस्ट पॉप्युलर साईट आहे की व्ह्यूजवरून मी तुम्हाला सांगत आहे की याला आपल्या व्हिडिओला खूप व्ह्यूज सुद्धा आलेले आहेत चांगले आणि लोकांचे रिॲक्शन सुद्धा या साईटला खूप चांगले आहेत. आणि ही साईट सुद्धा तशीच आहे की एकदम प्राईम लोकेशन आहे. तुम्हाला ॲम्युनिटीज भेटणार आहेत. कॉमन बिल्डिंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. 2 BHK ला ते बाल्कनी सुद्धा देण्यात आलेली आहे. बऱ्याच चांगल्या गोष्टी यामध्ये आहेत आणि किंमत सुद्धा याची जेन्युइन आहे. तर याची आपण बेसिक सुद्धा माहिती तर स्क्रीनवर तुम्हाला शेअर केलेली आहे. याचा डिटेल व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनल पेजवर उपलब्ध आहे, तोही तुम्ही रेफर करू शकता. तर याचा जो फ्लोर प्लॅन आहे हा अशा पद्धतीने आहे. हा फ्लोर प्लॅन तुम्हाला कुठेही मतलब म्हाडाच्या साईटवर सुद्धा नाहीये, साईटवर सुद्धा नाहीये. आता मी याची प्रत्यक्ष व्हिजिट केली होती म्हणून मला या बिल्डरकडून हा प्लॅन मिळालेला आहे आणि त्यांनी आपल्याला एक भरपूर माहिती सुद्धा दिली की कोणते फ्लॅट म्हाडासाठी आहेत. तर तिथे जी आपल्याला माहिती मिळाली आहे की जी सी विंग आहे, सी विंग मध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. तुम्ही पाहू शकता हे बाकी जे आहेत हे सर्व 2 BHK 3 BHK जर अशा पद्धतीने आहेत. आणि हे ज्या साईडला हे 3 फ्लॅट्स आहेत हे म्हाडासाठी त्यांनी ठेवलेले आहेत. तर हा मधला फ्लॅट जो आहे हा 1 BHK आहे आणि हे साईडचे 2 जे फ्लॅट्स आहेत ते 2 BHK आहेत, जे की म्हाडासाठीच आहेत. आता आपण याची साईज कशी आहे ती पाहूया. तो जो 1 BHK आहे ज्याची क्वांटिटी आपल्याला देण्यात आलेली आहे 9, तर याची साईज अशा पद्धतीने देण्यात आलेली आहे. तुम्ही असे पॅसेज मधून एंट्री केल्यानंतर ही अशी लॉबी देण्यात आली आहे. जवळजवळ 7 फूट बाय 4 फूट अशी लॉबी आहे ही. आणि ती तुम्हाला जो हॉल आहे तो 14.5 बाय 10चा असा हॉल देण्यात आलेला आहे. लिव्हिंग रूम आहे. इकडे याला विंडो वगैरे चांगली देण्यात आलेली आहे. या साईडला तुमचं किचन आहे 7.5 बाय 9.5चं आणि टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे. एक चांगली गोष्ट आहे. आणि जी बेडरूम आहे ती 10 बाय 10.25 अशा मापाची आहे. पण 1 BHK ला तुम्हाला एक इथं दिसून आहे की इथे तुम्हाला बाल्कनी देण्यात आलेली नाही, पण व्हेंटिलेशन चांगलं आहे. बाल्कनी नाहीत पण व्हेंटिलेशन चांगलं आहे. पण तुम्हाला माहिती शक्यतो म्हाडाच्या फ्लॅटला बाल्कनी शक्यतो देत नाहीत, बऱ्याच ठिकाणी असते. पण आता आपण इथं 2 BHK पाहूया कसा आहे. तर हा जो आहे हा म्हाडासाठी ठेवलेला 2 BHK आहे. तर त्यामध्ये पाहू शकता की इथे तुम्ही हॉलमध्ये एंट्री केली की हॉल जो आहे तुमचा 13 बाय 12 जवळपास या मापाचा आहे. हॉल 13 बाय 12 या मापाचा जवळपास आहे. आणि इथे एक चांगली गोष्ट आहे की हॉलला इथे बाल्कनी देण्यात आलेली आहे,
जी की आहे तुम्हाला 4 फूट बाय 10 फूट अशी बाल्कनी ही जवळपास आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे किचनचं माप जे आहे ते 7.5 बाय 7.5 या मापा 7.5 बाय 7.5 या मापाचं किचन आहे. त्यानंतर तुम्हाला इकडे एक टॉयलेट आणि बाथरूम सेपरेट देण्यात आलेलं आहे, जे की जसं 1 BHK ला आहे. हे टॉयलेट आणि बाथरूम बिनविरोध देण्यात आलेलं आहे. आणि इकडे बेडरूम जी आहे ती 10 बाय 10 ची आहे आणि ही छोटी बेडरूम मध्ये स्टडी रूम याला म्हणू शकतो आपण, जी की 10 बाय 8 आहे. ही चिल्ड्रन्स बेडरूम होऊ शकते आणि दोघांना पण चांगली विंडो पण देण्यात इथं आलेली आहे. अशा पद्धतीने व्हेंटिलेशन खूप चांगलं आहे. किचनला सुद्धा इथं विंडो वगैरे आहे. तर अशा पद्धतीने हा 2 BHK आहे. आपण हा खालचा 2 BHK बघूया कसा आहे. याचं माप पण जवळजवळ सारखंच आहे. हॉल, किचन, हॉलला बाल्कनी, टॉयलेट बाथरूम सेपरेट आणि हा स्टडी रूम आणि हा मास्टर बेडरूम. आणि यामध्ये मास्टर बेडरूमला सेपरेट टॉयलेट बाथरूम देण्यात आलेले नाहीये. कॉमन एकच टॉयलेट आहे आणि एकच बाथरूम आहे. तर अशा पद्धतीने हा प्लॅन आहे. सिंपल आहे एकदम. इकडे बाकीचे तुम्हाला बघू शकता की कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट आहे. ही एक चांगली गोष्ट आहे. तर तुम्हाला भरपूर सर्व अमेनिटीज सुद्धा वापरता इथं येणार आहेत. ही पण एक चांगली गोष्ट आहे. हा एरिया सुद्धा खूप छान आहे. मी प्रत्यक्षात व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण आता पाहूया. आता आपण या साईटची प्रत्यक्ष व्हिजिट केलेली आहे, तर तो व्हिडिओ आता आपण पाहूया. तुम्ही स्क्रीन पाहू शकता ही आपली जी साईट आहे ती आहे कमलराज एथेन्स. हा जो बांधकाम दिसते तुम्हाला समोर, हा समोरचा त्यांचा थोडासा कमर्शियल स्पेस आहे. थोडे दुकान गाळे तिथं असणार आहेत. हा जो आहे हा समोरचा रोड आहे आणि समोरच तुम्हाला दिसेल की युरो स्कूल म्हणून दिसते तुम्हाला समोरच, बरोबर या प्रोजेक्टच्या आहे. साईडच्या समोरच स्कूल आहे चांगली आणि हा खूप मोठा रोड, म्हणजे चांगला मोठा रोड इथे समोर आहे आणि आसपासला सर्व मोठमोठ्या सोसायटी आहेत. ही जी आहे ही कमलराज एथेन्स साईट आहे. आता आपण आतमध्ये गेल्यानंतर पाहायला की हे जे आपण साईडला तुम्हाला दाखवलं हे बांधकाम, ही कमर्शियल साईट आहे. हा मेन रोड पासून हा आता आलेला एंट्री आहे. एंट्री पासून इकडे आले की ही बिल्डिंग इथे स्टार्ट होते. ही जी आहे ही ए बिल्डिंग आहे, जी अंडर कन्स्ट्रक्शन दिसते तुम्हाला, जिचं काम अजून कंप्लीट झालेलं नाही. आणि मी जी आता शो करतो तुम्हाला ती सी बिल्डिंग आहे, जी की तुम्हाला दिसते की कंप्लीट आहे पूर्ण. आता आतून किती कंप्लीट आहे हे बघावं लागेल, पण बाहेरून पूर्ण कलर सुद्धा काम झालेलं आहे. आणि हे बाहेर जे आहे ते अमेनिटी स्पेसेसचं काम इथं चाललेलं आहे. अमेनिटीज काय काय म्हणजे स्विमिंग पूल समथिंग काय असेल ते सगळं इथं बनवायचं चालू आहे. आता आपण थोडंसं आत जाऊन तो व्हिडिओ शूट केला तर हा बी आणि सी बिल्डिंग तुम्हाला दिसू शकते. मधली जी आहे ती बी बिल्डिंग आहे आणि साईडला जी आहे ती ए बिल्डिंग, सॉरी सी बिल्डिंग आहे. सी बिल्डिंग पूर्ण रेडी आहे आणि सी बिल्डिंग मध्येच म्हाडाचे फ्लॅट्स आहेत. आता याचं पोझिशन फक्त हे समोरचं ज्यावेळी कम्प्लीट होईल अमेनिटी स्पेस वगैरे, तर त्यावेळेला तुम्हाला याचं पोझिशन भेटायला चालू होईल. पण बिल्डिंग तरी पूर्ण कंप्लीट झालेली आहे आणि ही ए बिल्डिंग जी आहे हिचं काम अजून चालू आहे. आता आपण आपल्यासाठी फ्लॅटचा व्हिडिओ बनवायचा सुद्धा प्रयत्न केला, पण त्या बिल्डरने आपल्याला आत जाण्यासाठी परवानगी दिली नाही. सेफ्टी तिने सांगितले आपल्याला की सेफ्टी नाही, तिथे जाण्यासाठी तुम्ही नाही जाऊ शकत. त्यामुळे आपल्याला फक्त फ्लॅटचा व्हिडिओ बनवता आला नाही, पण आपण आपल्यासाठी फ्लोर प्लॅन पूर्ण शो केलेला आहे. आता या ठिकाणी जो मार्केट रेट आहे, मार्केट रेट आहे जो बिल्डरचे फ्लॅट्स आहेत ते 1 BHK जवळ 55 लाखाच्या आसपास आहे. 1 BHK 2 BHK 55-60 अशा लाखाच्या घरात आहे, ज्याची अगर पर स्क्वेअर फूट आपण किंमत काढली तर 10 ते 12 हजार पर स्क्वेअर फूट असं इथं रेट सध्या चालू आहे. त्या मानाने आपण म्हाडा रेट अगर पाहिला, म्हाडाचा फ्लॅट अगर पाहिला तर 506 कार्पेट एरिया आपल्याला सर्व चार्जेस मिळून 29 लाखापर्यंत पडणार आहे. एक अंदाजित किंमत आहे, यामध्ये प्लस येऊ शकतं आणि मायनस होऊ शकतं. तर रेट आपण एक अंदाजित काढला तर 5731 असा पर स्क्वेअर फूट रेट येतो, जो की बिल्डर फ्लॅटच्या 50-60% या रेंजमध्ये येतो. म्हणजे तरी पण आपल्याला 40% डिस्काउंटवर हे फ्लॅट मिळणार आहेत. आणि या ठिकाणी जी रेंट आहे ती 1 BHK ला जी आहे ते 15,000 पर्यंत आहे. 2 BHK ला जी आहे 20,000 पर्यंत तुम्हाला इथं आराममध्ये रेंट मिळू शकतं, कारण हे फ्लॅट कॉमन बिल्डिंग मध्येच आहेत आपले. आणि याचा अगर ऍडव्हान्टेज आपण बघायचं म्हटलं तर हे लोकेशन तुम्हाला माहिती आहे की खूप चांगलं लोकेशन आहे. कॉमन बिल्डिंग मध्ये फ्लॅट्स आहेत, तुम्हाला सर्व अमेनिटीज इथे वापरायला भेटणार आहेत. आणि रेटमध्ये सुद्धा आपण पाहिले की रेट सुद्धा आपल्याला 40-50 पर्यंत यामध्ये बिल्डर रेटपेक्षा डिस्काउंटमध्ये फ्लॅट इथे आपल्याला मिळत आहेत. याचं एकच डिसएडव्हान्टेज मला वाटलं की जो 1 BHK ला आहे, जसं की आपण फ्लोर प्लॅन मध्ये पण पाहिलं की त्याला फक्त बाल्कनी नाहीये, बाकी 2 BHK ला बाल्कनी आहे. एकंदरीत हा प्रोजेक्ट मला तर खूप आवडलेला आहे, कारण हा रेडी पोझिशन आहे, तुम्हाला काय वेट करण्याची सुद्धा गरज नाहीये.
तुम्ही इन्व्हेस्टमेंट म्हणून जरी घेणार असाल तरी हा सुद्धा एक नंबर प्रोजेक्ट आहे. तुम्हाला डे 1 पासून याचं रेंट सुद्धा मिळू शकतं, रेंट सुद्धा चालू होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही या प्रोजेक्टला नक्की अप्लाय करा. इथे जर 2 BHK आपल्याला मिळालं तर आपलं नशीबच म्हणायचं. तर अशा पद्धतीने आपण हा पूर्ण माहिती आपल्यासाठी आणलेली आहे. तर अशाच पद्धतीने व्हिडिओ आपले पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.